शेतकरी मित्रांनो, शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. मात्र आता पीक विम्याला सुद्धा पुन्हा एक नवीन आव्हान उभं राहिले. त्या आव्हानाबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ करूया आणि त्यामध्ये पीक विम्याबाबतची सविस्तर माहिती देऊ. मात्र आता सध्या मार्च महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टी संबंधात ज्या शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत जाहीर केलेली आहे आणि त्या मदतीबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे. मग आता या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मंजूर झालेली आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपली एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे 18 मे 2026चा. या शासन निर्णयामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं, अतिवृष्टी असेल, चक्रीवादळ असेल, त्यामध्ये झालेल्या नुकसानीबाबत पुढील हंगामाला उपयोगी पडावे म्हणून एक शेतकऱ्यांना मदत देण्यात येत असते. आता या मदतीअंतर्गत मार्च 2026मध्ये जे नुकसान झालं होतं, या अवकाळी पावसातल्या नुकसानीसाठी मदत म्हणून 164,83,44,000 रुपये एवढा मदत निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असतील त्या शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. आता कसे द्यायचे, काय द्यायचे, कोणाला डबल जाणार नाहीत याबद्दलची सगळी माहिती दिलेली. मात्र आपल्यासाठी महत्त्वाची आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही मदत आलेली. त्यामुळं आपण ती सरळ मदत बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती आलेली आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये ही मदत आलेली आहे 3,117 शेतकऱ्यांना. ही आहे 338.95 लाख रुपये. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 8,509 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे 713.37 लाख रुपये. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 250 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 25.62 लाख रुपये मदत आलेली आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 846 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 75.02 लक्ष एवढी मदत आलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 221 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 12.67 लक्ष एवढी मदत मंजूर झाली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 192 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 11.46 लक्ष मदत मंजूर झाली. त्यानंतर आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 496 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 23.68 लक्ष मदत मंजूर झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,315 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 339.36 लक्ष एवढी मदत मंजूर झाली आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 2,857 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 252.90 लक्ष एवढी मदत मंजूर झाली आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 156 शेतकऱ्यांसाठी 21.25 लक्ष मदत मंजूर झाली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 498 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 45.03 लक्ष एवढी मदत मंजूर झाली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 475 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 22.95 लक्ष एवढी मदत मंजूर झाली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 77 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 12.71 लक्ष एवढी मदत जाहीर झाली. वाशिम जिल्ह्यामध्ये 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 77,000 रुपये मदत ही मंजूर झाली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 65,756 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 73,34,94,000 रुपये मदत मंजूर झाली. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 14,275 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 15,51,50,000 रुपये मदत मंजूर झाली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 953 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 66,57,000 रुपये मदत मंजूर झाली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 37,991 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 31,14,60,000 रुपये मदत मंजूर झाली. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 27,602 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 25,20,09,000 रुपये ही मदत मंजूर झाली. अशी सर्व नागपूर विभाग असेल, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग या विभागासाठी ही मदत मंजूर झाली आहे.
आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTच्या माध्यमातून ही मदत मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा पंचनामा झाला होता का? नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.